नमस्कार मैत्रिणींनो, आर्ट एन एच चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण वेस्ट पॉलिथिन बॅगचा वापर कसा करायचा ते पाहू. एक पॉलिथिनची बॅग घेऊन त्याची घडी करून केळीच्या देठावर अशा प्रकारे रबर लावून ठेवले तर या केळीवर माशा, चिलटे, मच्छर बसणार नाहीत आणि केळीही जास्त काळ टिकतील. पुढील आयडिया आहे, शर्टाला निघालेल्या या 2 क्लिप आहेत, त्या मी आता या उरलेल्या बेसनच्या पाकिटाची घडी करून मी याला या पिना बसवत आहे. अशा प्रकारे हे पाकिट पॅक होते आणि याला आपण डब्यात ठेवू शकतो. पुढील आयडिया आहे, गुळाची ढेप घेऊन ती फोडण्यासाठी मी पॉलिथिनच्या बॅगचा वापर करणार आहे. पॉलिथिनची बॅग घेऊन अशा प्रकारे गूळ ठेवून त्यावर ठोकले तर गूळ बारीक होतो आणि इकडे तिकडे उडत नाही. तसेच या प्लॅस्टिकच्या बॅगला चिटकूनही राहत नाही. अशा प्रकारे बारीक केलेला गूळ आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि पाहिजे त्या वेळेला वापरू शकतो. छोटीशी आयडिया आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट आयडिया, नवीन झाडू आणल्यानंतर त्या झाडूने घर झाडले असता सर्व घरभर गवताची घाण पसरते. यासाठी या झाडूला आपण अगोदर चोळून घ्यायचे आहे. चोळून घेण्यासाठी एक वर्तमानपत्र घेऊन त्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीने किंवा जाडसर कागद घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहे. चोळून घेतल्यानंतर सर्व घाण निघून जाते. अशा प्रकारे गवताची सर्व घाण निघून गेल्यानंतर आपण घर झाडण्यासाठी या झाडूचा वापर करू शकतो. पुढील आयडिया, या झाडूच्या काड्या तुटू नयेत आणि जास्त काळ टिकावा यासाठी एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन त्याची घडी घालून अशा प्रकारे झाडूला एकदम व्यवस्थित अशी गुंडाळी करून घ्यायची आहे. एक सुरी घेऊन तिला थोडेसेच गॅसवर गरम करून घ्यायचे आहे. जास्त गरम करायची नाही. जास्त गरम केली तर ती प्लॅस्टिकची बॅग जळून जाईल. यासाठी थोडीशीच गरम करायची आणि त्या प्लॅस्टिकच्या बॅगवर अशी फिरवायची आहे. अशा प्रकारे पॉलिथिनची बॅग बसवली तर झाडूच्या काड्या तुटणार नाहीत आणि झाडू बारीक होणार नाही, जास्त काळ टिकेल. पुढील आयडिया आहे, भांडी घासल्यानंतर बेसिनमध्ये पडलेली घाण काढण्यासाठी पॉलिथिनच्या बॅगमध्ये हात घालून घाण काढू शकतो. हातही स्वच्छ राहतो आणि घाणही निघून जाते. पुढील आयडिया आहे, पावसाळ्यामध्ये घरात कुबट असा वास येतो. हा वास घालवण्यासाठी आपण एक वेस्ट कंटेनर घेतला, त्यामध्ये कापसाचा बोळा ठेवून कम्फरचे 5-6 थेंब टाकले आणि हे कंटेनर आपण किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये एका कोपऱ्यात कुठेही ठेवून देऊ शकतो. यामुळे घरातील वातावरण सुगंधित होते. नेक्स्ट आयडिया, हातातील बांगड्या निघत नसतील तर एक पॉलिथिनची बॅग घेऊन त्यामध्ये हात टाकायचा आहे आणि मनगटाला रबराने गुंडाळी करून घ्यायची आहे. असे केल्यानंतर अशा प्रकारे बांगड्या एकदम सहजपणे आणि पटकन निघून जातात. पुढील आयडिया, एक पॉलिथिनची बॅग घेऊन त्यामध्ये आपले रिमोट टाकले आणि व्यवस्थित अशी घडी करून त्याला गुंडाळले आणि रबराने गुंडाळून घेतले तर आपले रिमोट कव्हर तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.